दर्शको, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। सोलापूर महानगरपालिकेतील रोजंदारी आणि बदली कामगारांना कायम करण्याबाबत स्थायी समितीच्या सभापती सौ रंजिता चाकोते यांनी एकमताने मान्यता दिल्याने कामगार नेते अशोक जानराव यांनी शुभेच्छा दिल्या। सोलापूर महानगरपालिकेमधील काल 249 रोजंदारी बदली कामगारांना कायम करण्याचा माननीय स्थायी समितीमध्ये जो ऐतिहासिक निर्णय झाला त्याचा आम्ही तमाम कामगार संघटनेच्या वतीनं मी पहिल्यांदा आदरणीय रंजिताताई चाकोते स्थायी समितीच्या अध्यक्ष यांचं मनापासून आभार मानतो। गेल्या अनेक वर्ष सोलापूर महानगरपालिकेमध्ये रोजंदारी आणि बदलीवर काम करत असलेले कामगार कर्मचारी यांना सेवेत कायम करावं म्हणून आम्ही सातत्यानं प्रयत्न करत होतो, परंतु 6/4/95 नंतरचे हे कर्मचारी असल्यानं त्यांना कायम करता येत नव्हतं। या बाबतीमध्ये बराच पाठपुरावा केल्याच्या नंतर माननीय स्थायी समितीच्या चेअरमन आदरणीय रंजिताताई चाकोते मॅडम यांना काल मी सकाळी भेटून त्यांना विनंती केली की आज विषय तुमच्याकडे आलेला आहे। माननीय डॉक्टर ओंबाशे साहेब यांनी हा विषय आपल्याकडे पाठवलेला आहे। या विषयावरती साधक बाधक चर्चा करून एकमतानं तो मान्य करावा अशा पद्धतीची त्यांना विनंती केल्याप्रमाणे त्यांनी स्थायी समितीमध्ये काल हा विषय अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि तळमळीनं या विषयाला एकमतानं मान्यता दिली। आता हा विषय जनरल बोर्डाकडे येणार आणि जनरल बोर्डाकडे आल्यानंतर जनरल बोर्डामध्ये सुद्धा स्थायी समितीप्रमाणेच जनरल बोर्डात सुद्धा माननीय महापौर, उपमहापौर, स्थायी समिती चेअरमन, सभागृह नेता या सर्वांनी मिळून आणि सगळ्याच पक्षातील नगरसेवकाला विनंती करतो की त्यांनी येत्या जनरल बोर्डामध्ये येणाऱ्या विषयामध्ये सगळ्यांनीच साधारणतः 18 तारखेला हा विषय येण्याची शक्यता आहे। 18 तारखेच्या या जनरल बोर्डामध्ये हा विषय एकमतानं ताबडतोबीनं मंजूर करून या गरीब कामगारांचा खऱ्या अर्थानं दुवा घ्यावा अशी मी माननीय महापौर विनायक कोंड्याल साहेब यांना विनंती करतो। त्याचबरोबर या कामामध्ये माननीय आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाशे साहेब यांनी सुद्धा प्राणपणाला लावून एक प्रस्ताव तयार केला आणि तो सकारात्मक प्रस्ताव तयार केल्यानं आम्हा कामगारांच्या जीवनामध्ये एक नवीन पहाट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्याचप्रमाणे येत्या 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत देखील एकमताने मान्यता द्यावी असंही जानराव पुढे बोलताना म्हणाले। गेल्या 20 ते 25 वर्षापासून प्रलंबित असलेल्या कामगारांच्या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून न्याय दिल्याने कामगार नेते अशोक जानराव यांनी महानगरपालिकेतील पदाधिकारी आणि अधिकारी आणि सदस्यांना शुभेच्छा दिल्या।